नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतलेली असेल हाऊसहोल्ड आयटम किट, सेफ्टी किट किंवा एसेन्शियल किटसाठी, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी जर तुम्ही चुकीची घेऊन गेलात तर तुम्हाला किट मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कामगार मित्रांनो, या ठिकाणी पहिला ही जी सूचना आहे ती सूचना कुठली आहे ते समजून घ्या. ही सूचना सुविधा केंद्राच्या बाहेर लावलेली होती. याच्यानुसार बघा, इसेन्शियल किट आणि सेफ्टी किट घेण्याकरता कामगारांनी खालील संकेतस्थळावरती आपली नोंद करून जे काय अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट घ्यायचे, डाउनलोड करायचे त्याची प्रत, आणि जो काय वाटप आहे त्या ठिकाणी जाऊन अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. आणि तुम्हाला जर हे अपॉइंटमेंट प्रिंट तुमच्याकडे नसेल तर सेफ्टी किट किंवा एसेन्शियल किट आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे, याची नोंद घ्यावी अशी सूचना या ठिकाणी सुविधा केंद्राच्या बाहेर लावलेली आहे. आता ही सुविधा केंद्र कोणतं आहे, कुठं सूचना लावली हे महत्त्वाचं नाही आहे. ही सर्वसाधारण सगळ्याच लोकांना ही महत्त्वपूर्ण सूचना असल्याकारणाने या ठिकाणी मी हे सर्वांना एकाच व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर याच्यानंतर तुम्हाला जी अपॉइंटमेंट घ्यायची होती ती या वेबसाईटमध्ये घ्यायची होती. आता अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ती जी प्रिंट आहे ते तुम्हाला घेऊन जाणं गरजेचंच होतं. जर तुम्ही अपॉइंटमेंट डेट निवडली आहे आणि तुम्हाला प्रिंट काढणं राहून गेलेलं आहे तर प्रिंट कशी काढायची ह्याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. सेपरेट व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पाहून तुम्ही प्रिंट काढू शकता. आता तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढल्यानंतर जे डॉक्युमेंट तुम्हाला सुविधा केंद्रावरती घेऊन जायचे आहेत ते कोणते आहेत, तर पहिला आहे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. हे पहिला मस्ट आहे, ह्याच्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाही आहे. याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे मंडळाची नोंदणी असू द्या किंवा नूतनीकरण केलेलं आहे त्याची पावती. आता ही पावती म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला हे ॲक्नॉलेजमेंट प्रिंट आहे, ही प्रिंट तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं आहे. ह्याला कामगार पावतीसुद्धा म्हटलं जातं. सोबत एक काम करा, तुम्ही जो काही तुमचा कामगार स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे की नाही आहे हे सांगणारं तुमचं जे काही स्टेटस आहे ती स्टेटस पावतीसुद्धा घेऊन जावा. याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, स्वयं घोषणापत्र, रेशन कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊन जायचं आहे. आता याच्यामध्ये जर रेशन कार्ड, बँक पासबुक जर नसेल तरीसुद्धा भरपूर ठिकाणी जी काही सेफ्टी किट आहे, इसेन्शियल किट आहे किंवा हाऊसहोल्ड आयटम किट आहे त्याचं वाटप होत आहे. फक्त अपॉइंटमेंट लेटर आणि ही जी पावती आहे ह्याच्यावरती आणि आधार कार्डवरती देत आहेत. पण तुम्ही तसं करू नका. जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जावा. आता या ठिकाणी स्वयं घोषणापत्र सांगितलेलं आहे. जर तुम्ही सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल तर कोणतं घोषणापत्र आहे, इसेन्शियलसाठी घेतली असेल तर कोणतं घोषणापत्र आहे, आणि हाऊसहोल्ड आयटम किटसाठी घेतली असेल तर कोणतं घोषणापत्र आहे. तर याची माहिती आपण पुढे पाहूयात. पण त्या अगोदर तुम्हाला पुन्हा सांगतोय, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. लाभार्थ्यांना ह्याची माहिती माहीत नाही आहे. आता ह्या सूचना लावलेल्या आहेत त्या सूचना सुविधा केंद्रावरती गेल्यावरतीच त्यांना समजणार आहेत. आता न सुविधा केंद्रावरती जाता तुम्हाला या ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या आपल्यामार्फत मिळत आहेत. जर कोण जात नसेल तर त्यांना सूचना कशा मिळणार आहेत, तर त्यासाठी व्हिडिओला हाईप करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. घोषणापत्र कोणते आहेत, कुठून डाउनलोड करायचं, काय लिहायचं त्याच्यामध्ये, ह्याची माहिती पाहण्या अगोदर तुम्ही पहिला जर अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किटसाठी जर हे अपॉइंटमेंट काढलेले असेल तर अशी प्रिंट आहे. ते 3 घोषणापत्र कोणते आहेत, कुठून डाउनलोड करायचं, त्याच्यामध्ये काय लिहायचं काय नाही लिहायचं हे माहिती पाहण्या अगोदर हे समजून घ्या की जर तुम्ही अत्यावश्यक संच म्हणजेच इसेन्शियल किटसाठी जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुमची अपॉइंटमेंट प्रिंट असते. जर तुम्ही प्रिंट काढली नसेल तर ऑलरेडी कशी काढायची ह्याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर ही प्रिंट काढली तर समजून घ्या जे तुम्हाला सुविधा केंद्र तुम्ही निवडलं आहे त्याच्यामध्ये तुमचं कॅम्प ए असू द्या, बी असू द्या, जे पण तुमचं कॅम्प आले आहे तो कॅम्पचा जो ॲड्रेस आहे तो कुठे असतोय, हा जो कॉलम आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा शिबिराचा कॅम्पचा पत्ता मिळणार आहे. ह्या कॅम्पच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन जे काही लाभ आहे ते लाभ घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, या ठिकाणी जी तारीख आहे ती तारीख कोणती आहे, ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट काढलेली आहे त्या दिवशीची ही तारीख आहे. त्याच्यामुळे ह्या तारखेला नाही आहे तर इथं त्यांनी स्पष्ट उल्लेख सांगितलेला आहे की बघा, तुम्ही पाहू शकता 16/10/2025 या ठिकाणी या तारखेला जायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी जो काय लाभ आहे तो लाभ घ्यायचा आहे. कामगार मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. इथं मी फक्त इसेन्शियल किटची प्रिंट दाखवून ही माहिती सांगितलेली आहे. तुमची सेफ्टी किटची जर हे जे असे अपॉइंटमेंट प्रिंट असेल तर त्यामध्ये पण सेम टू सेम हेच माहिती आहे. इथं शिबिराचा पत्ता आहे आणि इथं तुमची डेट आहे त्या डेटवरती जायचं आहे
आणि जे काही लाभ आहे ते लाभ तुम्हाला त्या दिवशी जाऊन घ्यायचा आहे. मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या. आता जे स्किप न करता पाहून आलेले आहेत त्यांचं ठीक आहे, पण ज्यांनी व्हिडिओ आतापर्यंत थोडीशी माहिती पाहिली आणि व्हिडिओ सोडून गेलीत, तर अशा लोकांचं काय होणार आहे. या ठिकाणी भरपूर लोकांना ही माहिती माहीतच नाही. या अपॉइंटमेंट प्रिंटमध्ये ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचना काय आहेत, तर ह्या सूचना माहीत नसल्यामुळे त्यांना ते या ठिकाणी जे काही संच आहे किंवा जे काही किट आहे ते मिळणार नाही. आणि आता तुम्हाला जर हे माहीत झालं तर तुम्हाला 100% हे किट मिळणार आहे. तर या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या आहेत ते पुन्हा व्यवस्थित समजून घ्या. इसेन्शियलसाठी सुद्धा एकच सूचना आहे आणि सेफ्टीसाठी सुद्धा एकच सूचना आहे. तुम्ही पाहू शकताय तुमची तारीख या ठिकाणी असणार आहे. तारीखनंतर तुमचा जो काही कॅम्प आहे तो कॅम्पचं नाव, आणि जर तुम्हाला या ठिकाणी जर उपलब्ध राहता आलेलं नाही आहे दिलेल्या तारखेला, तर लक्षात ठेवा तुमचा अर्ज हा नामंजूर होणार आहे. म्हणजे अपॉइंटमेंट डेट आहे ती नामंजूर होणार आहे. दुसरी सूचना इथं काय सांगितली आहे, तर या ठिकाणी अधिकारी आहेत जे केंद्रावरचे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की मंडळाचे ओळखपत्र आणि जे काय आधार कार्ड आहे, ह्या आधार कार्डवरती जो फोटो आहे तो फोटो आणि मंडळाची म्हणजे तुम्ही जे काही रिन्युअल आहे किंवा नवीन नोंदणी आहे त्या टायमिंगला जो फोटो दिला होता तो फोटो आणि आधार कार्डवरचा फोटो ह्यामध्ये जर साम्य आढळलं तर तुम्हाला या ठिकाणी ह्या इसेन्शियल किट किंवा जे पण किट आहे त्याचा लाभ मिळणार आहे. जर फोटो आधार कार्डावरती जुना असेल, लहानपणी काढलेला असेल आणि मोठ्यापणी काढलेला असणार, म्हणजे अलीकडचा जो फोटो आहे तो या ठिकाणी नोंदणी करताना तुम्ही दिला आहे आणि याच्यामध्ये फरक जर त्यांना नाही कळला तर तुम्हाला या ठिकाणी जे काही किट आहे ते किट मिळणार नाही. त्यानंतर केवळ बांधकाम कामगाराचे बोटाचे ठसे म्हणजे बायोमेट्रिक आणि छायाचित्र म्हणजे तुमचा ऑनलाईन फोटो घ्यावेत व त्यांना या ठिकाणी अत्यावश्यक संच किंवा जे काही इसेन्शियल असू द्या किंवा तुमचं जे पण संच आहे तो ताब्यात देण्यात यावा. आणि लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही थंब देता किंवा फोटो देता त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लेखी पोच घ्यायची आहे. तुम्ही जर ही लेखी पोच नाही घेतली तर मंडळ काय समजतं, तुम्ही जे काय लाभ घेतलेला आहे, जे काय अपॉइंटमेंट घेतली होती कशासाठी, समजा तुम्ही इसेन्शियल किटसाठी घेतलेले आहे, तुम्ही सुविधा केंद्रावरती जाताय, तुम्ही ठसा पण देताय आणि फोटो पण देताय आणि स्लिप न घेता तुम्ही वापस येत आहे, म्हणजे पोच न घेता वापस येत आहे, तर लक्षात ठेवा तुमचा लाभ आहे तो तुम्हाला न घेताच मिळालेला आहे. म्हणजे तुमच्यासोबत तो थोडक्यात एक फ्रॉड झाला म्हणून समजून जावा. तुम्हाला तो लाभ काही पुन्हा कधीच मिळणार नाही आहे, कारण तुम्हाला स्वतः सूचना दिलेल्या आहेत की थंब आणि फोटो तुमचा झाल्यानंतर जी स्लिप आहे ती स्लिप घेऊनच यायचं आहे. जर नाही आला तुम्ही स्लिप घेऊन तर या ठिकाणी ही चूक तुमची स्वतःची आहे आणि तुमच्याबाबत जर असं घडलं तर तुम्हाला यावर्षी तर कमीत कमी तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इसेन्शियल आणि सेफ्टी किटसाठी एकच होतं. तर ती माहिती पाहून झाल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट घ्यायचे आहेत त्यामध्ये महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुम्ही जर आता अपॉइंटमेंट काढली, कशासाठी काढली, सेफ्टी किटसाठी काढली आहे असं समजा आणि सेफ्टी किटसाठी काढली आहे ते समजा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सेफ्टी आणि इसेन्शियल किटसाठी जे काही सूचना होत्या त्या तुम्हाला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. याच्यानंतर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट होते त्या डॉक्युमेंटमध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र आहे, ते हमीपत्र किंवा जे काही घोषणापत्र आहे ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता सेफ्टी किटवाल्यांसाठी मी सांगतोय, इसेन्शियलवाल्यांसाठी पुन्हा पुढे सांगणारच आहे, त्याच्यामुळे इथंसुद्धा व्यवस्थित समजून घ्या. तर या ठिकाणी हे जे घोषणापत्र आहे किंवा हमीपत्र आहे याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही लेडीज असाल, स्त्री असाल तर या ठिकाणी श्रीमतीवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे असं खून करायचं आहे किंवा मी स्त्री आहे त्याला असं करा तुम्ही किंवा ते खोडून टाका. तर जे पुरुष आहेत त्यांनी स्त्रीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे काही नाव आहे ते नाव टाकायचं आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीचं नाव, मधलं नाव आणि आडनाव ह्या पद्धतीने टाका. आणि या ठिकाणी समजून घ्या, तुमचं आधार कार्डवरती जे पण वय वर्ष आहेत त्याच्यानुसार तुमचं जे एज होत आहे ते वय वर्ष, ते वयच फक्त तुम्हाला इथं टाकायचं आहे. आता 1999 वगैरे असेल तर त्याच्यानुसार आत्ताच्या घडीपर्यंत किती वय होत आहे तेच वय तुम्हाला इथं टाकायचं आहे. यानंतर पूर्ण पत्ता टाकायचा आहे. लक्षात ठेवा,
तुमचं जे काय आधार कार्डवरती पत्ता आहे तोच पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. याच्यानंतर तुमचा जो काय नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. आता हा नोंदणी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे भेटेल तर या ठिकाणी तुम्ही जी प्रिंट काढलेली आहे कुठली सेफ्टी असू द्या किंवा इसेन्शियल असू द्या तर या ठिकाणी सुरुवातीलाच हा नंबर आहे तुम्ही पाहू शकता. नोंदणी क्रमांक MH पासून स्टार्ट होतो. MH आणि जे आहे ते व्यवस्थितपणे टाकायचं आहे. MH आहे ते कॅपिटल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचं आहे ते आकडे टाकायचं आहे. तर ही तुम्ही नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून झाल्यानंतर नोंदणी ज्यावेळेस झालेली आहे ती नोंदणी दिनांक टाकायची आहे. लक्षात ठेवा अपॉइंटमेंट डेट कोणत्या तारखेला घेतली आहे ती तारीख नाही. रजिस्ट्रेशन ज्या तारखेला केले आहे ती तारीख किंवा रिन्युअल केलेलं आहे ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. हा आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला ह्या जे काही अर्ज आहे मागणी संचचा जो अर्ज आहे किंवा ह्याला तुम्ही घोषणापत्र म्हणा हमीपत्र म्हणा किंवा मागणी संच अर्ज म्हणा तर काही म्हणा ह्या अर्जासोबत तुम्हाला आधार कार्डसुद्धा जोडायचं आहे. हे कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा. कारण तुम्ही हा आधार नंबर देताय तो व्हेरीफाय करण्यासाठी तुमचंच आधार कार्ड आहे की नाही आहे ह्याची तपासणीसाठी त्यांना ते द्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जो अर्ज करणारा कामगार आहे त्याने स्वतःचं या ठिकाणी जी काही सही आहे ती सही करायची आहे. तुम्ही या ठिकाणी सही करा किंवा या ठिकाणी सही करा पण तुम्हाला या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात सध्या म्हणतोय रेशन कार्डवरती आधार कार्डवरती जे आहे ते नाही आहे सध्या राहत आहे तिथला तुम्हाला पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर स्थायी पत्ता जो काय तुमचा आधार कार्डवरती पत्ता आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला आहे तोच नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने हे मी सेफ्टी किटचं सांगितलं सेम टू सेम इसेन्शियल किटसाठी सुद्धा हेच आहे. त्याचबरोबर जे काही हाऊसहोल्ड आयटम किट आहे त्यासाठी सुद्धा हेच आहे. मित्रांनो हेच आहे म्हणजे फक्त इन्फॉर्मेशनच ही आहे आणि जे काही प्रिंट आहे ती तुम्हाला ही प्रत वेगळी आहे. आता ही सेफ्टी किटचं आहे त्याचबरोबर इसेन्शियलसाठी कोणतं आहे जे काही हाऊसहोल्ड आयटम किट आहे त्यासाठी कोणतं आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये चेक करा. ह्याची डाउनलोड लिंक तुम्हाला तिथे दिलेली आहे.